आज आपल्या कामाचा 7वा दिवस म्हणजे आखरी दिवस. यानंतर आपली शेतीच्या कामापासून थोड्या दिवसासाठी मुक्ती. सकाळी सकाळी दूध काढून झाल्यानंतर माझी नजर गेली माझ्या प्रिय मित्र पार्लेजीवर, जे माझ्यासोबतच रात्रभर झोपून होता. रात्री यानं काही राखण वगैरे केली नाही शेताची, म्हणून याला चांगलीच दिली मी. याला उठवलं. नंतर शेळ्यांची पाहणी करायला गेलोच होतो. तेवढ्यात एक शेळीचं पिल्लू माझ्याकडे पाहून काहीतरी विचार करत असेल असं मला वाटलं. मी त्याला इग्नोर केलं. शेळीच्या पिल्ल्यानंतर गाईच्या पिल्ल्यावर माझी नजर गेली. या पिल्ल्याला वाटलं कोणी याच्याकडे पाहत नाही, मस्त लगे आपलं लपून छपून दूध पित होतं. पण याला मी फटकन बांधून टाकलं. म्हणलं झालं, संपलं दूध, उद्या ये आता. बस ते दूध घेऊन मग मी डेअरीवर गेलो. डेअरीवर दूध दिल्यानंतर घरी जाणं आणि घरी जाऊन आपलं काम तेच, घरी आंघोळ वगैरे करून शेती वापस येणं. शेती वापस यायला लागलो मी. शेती आल्यानंतर हे काम आपल्या मागं लागले, जे की होतं पाईप बदलणं. थोडक्यात सांगायचं तर ही पाईपाची कटकट भिजवणीच्या टाईमला येऊन जाते. पुन्हा एका शेतात भिजवण्याचा कार्यक्रम होता. आज काही जास्त कामं आपल्या मागे नव्हते, म्हणून दिवसभर हे भिजवणंच केलं आपण. भिजवणं झाल्यानंतर आखरीचं काम ते म्हणजे दूध काढणं. दूध काढल्यानंतर आजच्या या आखरी कामाला आपण डेअरीवर नेऊन देऊ आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेवढ्यापर्यंत जय महाकाल.